अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो मुक्तीची खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं. पदाभोज तेजस् स्फुरद्दिक्प्रदेशं, पदाभोज तेज स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं. चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं,
मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। काल आपण 34 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या. पुन्हा एकदा 34वी ओवी घेऊया. त्याच्यावरचं स्वरूपानंदांच्या ओव्या घ्यायच्या राहिल्या होत्या आणि तिन्ही ओव्यांचं मानसी कडेकर काय म्हणतायत ते पाहायचं राहिलेलं होतं. काल थोडा रेंजचाही प्रश्न आलेला होता. आज गुरुवार, दत्तात्रेयांचा वार आहे, गुरूंचा वार आहे. आपले सगळे गुरु आहेत, ज्ञानदेव, संत, समर्थ, तुकाराम, सगळेच आपले गुरु आहेत. या सर्वांना आपण वंदन करूया. कालपासून दिंड्या सुरू झालेल्या आहेत. आता पंढरीच्या वारीकडे सगळे प्रस्थान करतायत. तर त्या सगळ्या वारकऱ्यांना आणि त्या भगवंताला आपण पुन्हा एकदा इथून नम्रपणे वंदन करूया. आणि आपल्याला ह्या अनुभवाचं अमृत अधिकाधिक कसं प्राशन करता येईल, आपल्याला तो अनुभवामृताचा ग्रंथ कसा समजून घेता येईल, त्याच्याबद्दल भगवंताला पुन्हा एकदा विनवणी करूया की हे थोडं आम्हाला पचायला अवघड वाटतंय, पण ते आम्ही प्रयत्न करून हे करून घेऊ. 32वी ओवी अशी होती. अंगाची आटडिया कांतू वाया आणि लाजिया स्वसंकोचे प्रिया रूढविली जेणे. म्हणजे स्वतःच्या अंगाची आटणी करून जिनं आपल्या प्रियाला किंवा प्रियकराला म्हणजे शिवाला प्रगट केलं होतं आणि ज्या प्रियपतीनं आपला संकोच करून आपल्या प्रियेला किंवा आपल्या पत्नीला प्रगट केलेलं आहे. हे एक वेगळ्या उच्च आध्यात्मिक पातळीवरचं सगळं हे या दोघांचं जे आहे ना, प्रेम म्हणूया किंवा प्रगटीकरण आहे, हे फार वेगळं आहे, वेगळ्या उंचीवरचं आहे. व्यवहारात जर असं व्हायला लागलं तर किती छान होईल असं मला नेहमी वाटतं. घरात दोघा पती पत्नींनी एकमेकांना अगदी समजून घेतलं पाहिजे, एकमेकांचं मोठेपण समजून घेतलं पाहिजे. आणि एक जण जर पुढे जात असेल तर आपण थोडंसं मागं राहायला पाहिजे. पत्नीला पुन्हा वाटेल अरेच्छा मीच पुढं आले, यांना पुढं येऊ द्या, तर त्यांनाही पुढे जाऊन दिलं पाहिजे. पत्नीनं थोडं मागं राहायला पाहिजे. हे व्यवहारातलं सांगते. पण इथे मात्र काय आहे की ते पती पत्नी दोघंही एकमेकांचा संकोच करून दुसऱ्याला प्रगट होण्यासाठी प्रयत्न करतात. तर त्याच्यावरचं हे वाचलं होतं आपण. काय म्हणूया, स्वरूपानंदांच्या ओव्या वाचल्या होत्या, पण पुन्हा एकदा सांगते जर राहिले असतील, कुणाला कळल्या नसतील तर. शिवस्वरूपाची दावी ओळखण निजांगे आटोन शक्ती देवी आणि शिव तोही स्वसंकोचे कैसा दाखवी विलासा शक्तीची या. शिवशक्ती मिशे एक आत्मरूप खेळतसे आपणासी. या शिवशक्तीच्या मिशाने म्हणजे निमित्ताने त्यांना पुढं करून हे आत्मरूपच जणू काही खेळ करते. शंकराचार्यांनी एक जे ब्रह्मसूत्र आहेत त्याच्यावरचं भाष्य करताना म्हटलेलं होतं की लोकवत्तू लीला कैवल्यम. या लोकांमध्ये एखादी लीला करावी तसा हा भगवंत किंवा हे आत्मरूप या सगळ्या नाना क्रीडा करत असतं. किंवा एखादा राजा पहाटे उठून रथात बसून जसा विहाराला जात असतो तसं यांचा विहार हा आपल्याला दाखवलेला आहे. हे प्रत्यक्षात अस्तित्वात आहे किंवा नाही हे आपण समजून घ्यायचे. हे दृश्य जग दिसतंय म्हणून आपण ते खरं खरं मानतोय, त्याच्यातच रमतोय, पण त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, त्याच्यामध्ये किती रमायचं हे प्रत्येकानं आपलं आपण ठरवायचं. आता 33वी ओवी तशीच झालेली होती. थोडासा आढावा घेऊया की काल जरा कुणाला आवाज आलेलं नव्हतं, काहीही झालेलं नव्हतं म्हणून. जिये ते पहावा या लोभा
चढे दृष्टुत्वाची क्षोभा, जिये ते न देखत उभा अंगची सांडी. फार सुंदर सोप्याच्यात सांगितलेलं आहे की जिये ते पहावयाचे लोभा. अरे जिला पाहण्यासाठी त्या लोभानी जो काय करतोय, द्रष्टुत्वाची या क्षोभा, तो द्रष्टा बनतोय. आणि तिला जेव्हा पाहता येत नाही, जिये ते न देखत उभा, आणि त्याला जेव्हा ती दिसत नाही तेव्हा तो काय करतो, उभा अंगची सोडी किंवा सांडी. उभ्या उभ्या तो आपलं अंग टाकून देतो, अंगच सोडून देतो. म्हणजे स्वतःचं अस्तित्व तिथं मिटवून टाकतो आणि फक्त तिचं अस्तित्व सगळ्यांना दिसू देतो. त्याच्यावर काय म्हणतात स्वरूपानंद, पहावे कांतेसी ऐसी इच्छा होता, शिवस्वये द्रष्टा कांत होय. न पहावे तेव्हा आपुला आपण, होय पुन्हा लीन स्वस्वरूपी. तिला पाहावं म्हणून तो जातोय, पण पुन्हा तो आपल्यामध्येच लीन होऊन जातो, म्हणजे आत्म्यामध्ये तो एकरूप होऊन जातो. तिला तसंच ते तिचं जे दृश्यपण आहे ते ठेवून देतो. आता 34वी अशी पाहिलेली होती, कांतेची या भिडा अवलावो जगा एवढा, अंगविला उघडा जिये विण. आता ह्या पत्नीसाठी, शक्तिरूप पत्नीसाठी, की तिच्या प्रेमामुळं हा अवलावो म्हणजे हा पती कसा झाला, जगा एवढा. अहो त्यानं जगाचं रूप धारण केलं, म्हणजे तोही जगा एवढा झाला. आणि अंगविला उघडा जिये विण, आणि स्वतःच्या अंगानेच तो एवढा शिव हा आपला मोठा झालेला आहे. किंवा तिच्या वाचून तो उघडा म्हणजे केवळ सन्मात्र, म्हणजे आहे एवढंच, त्याचं अस्तित्व ते दिसणं नाही आहे, तो फक्त असा तसाच उघडा राहतो किंवा जगाच्या प्रत्यया वाचून राहतो. त्याच्यामुळे जगाचा प्रत्यय येत नाही, तो तसाच म्हणजे अदृश्य म्हणूया आपण, अशा स्वरूपात राहत असतो. आणि म्हणून स्वरूपानंद म्हणतात, कारण तो अरूप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, पण तिच्यासाठी तो असा व्यक्त व्हायचा प्रयत्न करत असतो, पण पुन्हा तो तसाच राहतो. असोनी अरूप कांतेची या भिडे, ब्रह्मांडा एवढे रूप घेई. कांतेच्या भिडे खातर, कांतेच्या प्रेमाखातर तो ब्रह्मांड एवढं रूप घेतो. परी सोडी जेव्हा प्रकृतीचा संग, स्वभावे तो अंगहीन राहे. पण जेव्हा तो प्रकृतीचा संग सोडतो तेव्हा त्याच्या स्वभावानुसार तो अंगहीन म्हणजे निराकार, निर्गुण, कुठलंही रूप नाही, अरूप असा राहतो. म्हणून या जोहा जगाचा सोहळा, सर्वेही ती कळा प्रकृतीची. म्हणून हे जगाची जी सगळी, जगाचा जो सोहळा आहे हा सगळा प्रकृतीची देणगी आहे किंवा प्रकृतीचं कार्य आहे. प्रकृती हे सगळं व्यक्त करत असते, दाखवत असते, हा मात्र असा अंगहीनच राहतो. आता 35वी ओवी पाहायची आपली, नाही अजून याच्यात आहेत. शिवा लागी शक्ती आणि द्रष्टेपण, ऐसा उभा राहणं जगद्भास. शिवासाठी शक्ती काय करते, त्याला द्रष्टेपण देतीये आणि हा जगताचा आभास निर्माण करतीये. नाही तर एरवी तो कसा आहे, एरवी तो नित्य नांदे निज सत्ता, गिळोने द्रष्टा दृश्य भाव. द्रष्टा दृश्य भाव सगळं तो गिळून टाकतो, आटवून घेतो, आणि खरा तो नित्य आहे तसाच तो नांदत असतो, आपल्या निजसत्तेनं नांदत असतो. आपल्याला दिसत नाही आहे, हो परमात्मा किंवा शिव हा दिसत नाही आहे, पण त्यांचं अस्तित्व आपण नाकारू शकतो का, ते आहे, फक्त ते अदृश्य आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे, आणि ते आपण स्वीकारायचं. पण ही प्रकृती मात्र हे सगळा जगाचा व्यवहार किंवा जगाचा भास हा आपल्यापुढे निर्माण करत असते. काल मी सांगितलं तसं असे फासे टाकले जातात किंवा जादूगार जसे जादू करत असतो, माया करत असतो, तसं ही प्रकृती सगळं त्याला व्यक्त करत असते. आता मानसी कणेकर काय म्हणतात या तिन्ही ओव्यांबद्दल बघा एकदा. त्यांनी असं खूप उच्च प्रतीचं किंवा उच्चतेवर जाऊन अध्यात्माच्या भूमिकेतनं या तिन्ही ओव्या कशा सांगितल्यात बघा.
32व्या त्या म्हणतात की स्वतःच्या अंगाला कष्टवून ती प्रियपतीला प्रसवली आणि त्यानं स्वतःचा संकोच करून प्रियेला म्हणजे विश्वपसारारूपी पुत्रप्राप्ती करून दिली. दोघांनी एकमेकांचं असं म्हणजे आपले जे व्यवहारात असतं की ती प्रसवते, पुत्रप्राप्ती होते, ते हिचं पुत्र म्हणजे कोण आहे, ते हा विश्वरूपी पुत्र आहे. आणि हीच प्रेमरासलीला आहे त्यांची, प्रेमाची रासलीला आहे. जशी आपल्याला श्रीकृष्णाची सुद्धा गोपींबरोबरची रासलीला माहिती आहे, पण तो कशामध्ये अलिप्त नसतो, तो अगदी कशामध्ये लिप्त नसतो, तो अगदी अलिप्त असतो. मग हा जो त्यांचा प्रेमरास चाललेला हा प्रत्येक क्षणी नित्योत्सव असतो. हा सणांचा सण मानला जातो. हे सगळं विश्व ते भोगत असतं आणि सगळी उल्हासित स्वयंप्रकाशमय प्रेमपूर्ण चंदेरी अवस्था आहे. त्यांनी असं सगळं छान वर्णन केलेलं आहे. स्थळ काळाचं हरपलेलं भान आहे, स्त्री पुरुषत्वाचा पडलेला विसर आहे. एकमेकांना दोघं म्हणजे आपलं रूप विसरून जातात, सगळे मिळून एकत्वच आहे. रसरसणारं मुसमुसणारं उत्कट आत्मचैतन्य, नवे नवे नव्यानं आलेलं वैश्विक परिपूर्णतेचं दिव्य आत्मभान आहे. हे आत्मभान आपल्याला शिकवण्यासाठी ही या सगळ्या अमृतानुभवची निर्मिती आहे बघा. तर त्याच्यावर कवी बी आहेत, त्यांची एक कविता त्यांनी थोडीशी 4 ओळी दिलेली आहे. चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी चाफा कोठे दोघे जण रे, कोण मी चाफा कोठे दोघे जण रे, असं 32व्यावर म्हटलं. आता 33मध्ये काय म्हणतात की ह्या बी कवींच्या चाफा या साक्षात्कारी गूढ गुंजनात्मक कवितेच्या या शेवटच्या ओळी एका स्वयंशासित अनुभवामृतालाच शब्दात पकडायला पाहत आहेत. 17व्या ओवीत शिवशक्ती समावेशनामध्ये किंवा त्याचं प्रतीक असणाऱ्या अर्धनारी नटेश्वराचंच देवदेवी मेहुण असं वर्णन केलेलं होतं. हे दुसरं नाव असल्याचा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे. ते जणू काही देवदेवी मेहुण आहेत, जोडी आहे. आता 33वर म्हणतात की जियाच्या दर्शनाने म्हणजे जिच्या दर्शनाच्या लोभानं तो पाहता होऊन अस्वस्थ झाला आणि उत्कट होतो, कधी भेटेल ती मला, आणि ती दिसली नाही तर तो उभा न राहता सर्वस्वी विकलांग होतो. आडवा होतो म्हणजे काय, विकलांग होतो. आपल्या व्यवहारातलं हेच नातं असतं बघा. क्षणभर जरी नवीन लग्न झाल्यानंतर असेल किंवा नव्यानं ती पत्नी दिसली नाही की त्याला अगदी अस्वस्थ होतं, अस्वस्थपणा येतो. आणि आता थोडंसं वय वाढल्यानंतर जर पत्नी आपल्या जवळ नसेल, हाक मारल्यानंतर आली नाही, तर तो अगदी विकलांग होतो. तेच सगळं या दोघांच्या बाबतीत त्यांनी तसं वर्णन केलेलं आहे. आणि याच प्रकरणातल्या 17व्या ओवीत ज्ञानेश्वर म्हणतात, स्त्री पुरुष नाम भेदे शिवपणे कले नांदे, जग सगळे आधादे पणे जिही. आधादे म्हणजे अर्ध अर्ध, जग सगळं अर्ध अर्ध असं जगत असतं. म्हणजे शिवशक्ती ही दोघं नसून एकलं शिवपणच तिथं नांदत असतं. शक्ती ही शिवाचंच आत्मरूप आहे, ती वेगळी नाही आहे. स्त्री पुरुष असा उल्लेख केवळ नाममात्र केलेला आहे. त्यामुळं सगळं जग अर्धेपणे या दोघांनी भरलेलं आहे आणि त्यातूनच परिपूर्ण शंभू म्हणजे एकले शिवपणच नांदत असतं. शिवशक्ती समावेशन किंवा शिवशक्ती सामरस्य किंवा शिवशक्ती मिलन हे जे ज्ञानेश्वर व्यक्त करतायत ते द्विवचनातून एकच अर्थ कसा व्यक्त होतो ते विविध तऱ्हेनं दाखवून देत आहेत. आता संस्कृत भाषेत शिवयोः समरूपिणोः म्हणजे देवयोः म्हणतो तसं त्यांनी ती रचना केलेली. आता 34व्या ओवीत तेच सांगितलं की कांतेची या भिडा, तर त्याच्याबद्दल ते म्हणतात, प्रिय पत्नीला भिडण्याखातर नवरा जगा एवढा व्यापक होतो आणि तिच्याशिवाय मात्र नागवला जाऊन उघडा पडतो किंवा दुबळा पडतो. इथे अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणातल्या पहिल्या ओवीपासूनच, आता पुन्हा तुम्ही काल जे म्हणला होता थोडासा आढावा घ्या, तो इथेच आढावा त्यांनी सगळा घेतलेला आहे की पहिल्या ओवीपासूनच श्री ज्ञानेश्वर
या शिवशक्ती मिथुनाची विविध नावं, विविध रूपं आणि विविध कार्य सांगणाऱ्या नावांच्या जोड्यांचा उल्लेख करतायत. आणि दोघातील आत्मिक प्रेमलीला किंवा सामरस्य, समावेशन अत्यंत कलात्मक आणि रहस्यमय पद्धतीनं सांगू लागतात. या शिवशक्तीचं शारीर मिलनही थोडंसं नर्मशृंगार म्हणजे नर्महास्य, नर्मविनोद म्हणतात तसं नर्मशृंगारानं क्वचित उत्कट आणि आसक्तीनं रंगवतात. पण पहिल्या सोबीत देवदेवी आहेत आणि ते जगाची मुळीके आहेत. 8वा पहिल्या ओव्या, मुळीके जनके म्हणजे या जगाचे मूळ निर्माण करणारे हे जनक पितापत्नी किंवा पितामाता आहेत असं सांगून त्या शृंगारातील ईश्वरीय तत्वांच्या लीलेचा आत्मिक आणि सात्विक पाया असल्याचं दाखवून देतात. बिभत्स शृंगार जसा आपल्याला हल्ली दिसतो रस्त्यातून कुठल्याही ठिकाणी, त्या नव्या जोडीला असं काही शुद्ध नसतं, भान नसतं की आपण घरात नाही आहोत, बाहेर आहोत, सगळ्यांच्या नजरा आपल्यावर आहेत. तसा इथे यांचा शृंगार नाही आहे. अत्यंत संयमित असं यांचं वर्णन केलेलं आहे. सत्य शिव सुंदर याचा परमोत्कर्ष आपल्याला वाचकांना या ओव्यांमधून जाणवतो. आणि जगाच्या त्या दैवी मातापितरांचा तो शारीर शृंगारसुद्धा उच्चतम आहे, सात्विक आनंदाचं विलोभनीय असं रूप धारण केलेलं आहे. त्याचं कारण त्यामागे घनत्वाने भरलेली आध्यात्मिक अर्थवत्ता, सगळा आध्यात्मिक भाग याच्यामध्ये आहे. लौकिक, सामाजिक, भौतिक, शारीरिक असं वर्णन त्याच्यामध्ये कुठंही नाही. ही सगळ्या विश्वाला निर्माण करणारी जोडी आहे. पण त्यातली खरं कर्तृत्व दाखवणारी, व्यक्त करणारी ही प्रकृतीच आहे. पण तिच्या पाठीशी हा शिव आहेच. आणि म्हणून तो कधीकधी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा स्वतःला झाकून घेतो. तिलाही असं वाटतं आपण एकट्यानेच सगळं हे करणं बरोबर नाही, म्हणून ती शिवालाही आपल्या जोडीला व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे याच्यातलं तत्त्वज्ञान कालही सांगितलं होतं, आजही सांगते. थोडंसं लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण या संसारामध्ये रमतो तेव्हा ती प्रकृती प्रगट झालेली असते. आणि जेव्हा आपल्याला या संसाराच्या पलीकडं जायचे, आत्म्याला शोधायचे, परमात्म्यापर्यंत पोहोचायचे, त्यावेळेला ती प्रकृती झाकली जाते आणि तो शिव आपल्या दृष्टीला पडतो, तो आत्मतत्व आपल्याला दृष्टीस पडतं. हे त्यातलं खरं तथ्य आहे, हे आपण समजून घ्यायचं. आता 35वे बघा. जो हा ठावो वरी मंदरूपे, उवाईलेपणे हारपे, तो झाला जियेसी निपडपे विश्वरूप. अरे जो हा ठाव मंदरूपे, उवाईलेपणे हारपे, तो झाला जियेसेनी पडपे विश्वरूप. हा काय करतो तर आपल्या स्वरूपानंदानं परमात्मा इतक्या सूक्ष्म भावाला येतो, चेवविला म्हणजे जागा होतो, की तो सामान्यपणे सगळीकडे विश्वरूप धारण करतो. सामान्य रूपानं तो सर्व व्यापक होतो आणि प्रकृतीच्या शोभेनं विश्वरूप धारण करतो, विश्वरूप बनतो. मगाशी जे सांगितलं की तिनं विश्वरूप धारण केलं की हा लपून राहतो, हा व्यक्त होत नाही, तेच इथं पुन्हा सांगतायत की तिनं आत्तापर्यंत मंदरूपानं हा पती आहे. मंदरूप म्हणजे अरूप आहे, पण विश्वरूपाच्या विस्तारामुळेच तो हरवला गेला आहे. साधा सूर्यावर एक जर ढग आला तर सकाळच्या वेळेला सूर्याचं दर्शन होत नाही आपल्याला. म्हणून त्या वेदामध्ये उपनिषदानं म्हणलेलं आहे की तत्वम पूषण अपावृण. अरे सूर्या, तुझ्यावर आलेलं आवरण तू दूर कर. कशासाठी? सत्यधर्माय दृष्टये. तीच इथं अवस्था आहे की या सत्यधर्माचं, या परमात्म्याचं दर्शन होण्यासाठी ते आवरण तू बाजूला काढ. तसं इथं पण म्हणतायत की ह्या विश्वरूपाचा सगळा पसारा
त्याच्यामुळं हा शिव त्यात हरवून बसलेला आहे, तो लपला गेला आहे, दिसेनासं झालं आहे. मग तो तिच्या चातुर्यानं किंवा प्रीतीनं विश्वरूप होतो, म्हणजे तोही त्याच्यात एकरूप होऊन जातो. बघा 35वी ओवी परत बघा. जो हा ठावो ठेवी मंदरूपे, ठावो वेरी वंदरूपे, वालियेपणे हारपे, तो झाला जेडे पडपे विश्वरूपू. तर तो हा विश्वरूप होऊन जातो तेवढ्यासाठी, म्हणजे तिच्यातच तो मिसळून जातो. तो स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवतच नाही किंवा दाखवतच नाही, व्यक्त करतच नाही, असं इथं म्हटलंय. आता म्हटलं तसं हा मंद रूपात आहे किंवा अरूपात आहे, त्याचं स्वतःचं अस्तित्व तो दाखवत नाही आहे. आणि विश्वरूपाच्या विस्ताराबरोबरच तो हरवला गेला आहे. विश्वरूपच दिसतंय, तो बिचारा झाकला गेला आहे, दिसेनासं झालं आहे. पण तिच्या चातुर्यामुळं किंवा तिच्या प्रीतीमुळं त्यानंही विश्वरूपच घेतलं, म्हणजे त्यानं वेगळं रूप आपलं ठेवलंच नाही किंवा रूप आहे तो आता कसा दिसणार असं ठेवलंच नाही, तोही विश्वरूप बनला. अशी एक त्याच्यावर हे केलेली आहे त्याने. पुढे बघूया त्या गुलाबराव महाराज काय म्हणतात त्याच्यामध्ये बघूया. जो हा ठावोवरी मंदरूपे, म्हणजे हा आत्मवस्तूचा सूक्ष्म विचार आहे की तो वस्तू प्रगट असून सुद्धा ती कशी लोपली आहे या संबंधी सगळा हा विचार झालेला आहे की तो प्रगट असून लोपला गेला. म्हणजे लोपलेला हा परमात्माच आहे, पण शक्तीच्या प्रेमामुळं तोही शक्तिरूप विश्वरूप झाला. म्हणून 64मध्ये ते म्हणतात, येथवरी सूक्ष्म निरूपण प्रगटची परी लोपल्या समान, ते संकेत पूर्ण विश्वी विश्वची आहे. आत्तापर्यंत जे निरूपण झाले हे सूक्ष्म रूपात झालेलं आहे. त्याच्यातून वस्तू प्रगट असून सुद्धा लोपल्यासारखी भासते. खरी ती प्रगट आहे, विश्व प्रगट आहे, पण वस्तू म्हणजे एकच आहे बरं का. वस्तू हा शब्द तत्त्वज्ञानामध्ये समजून घ्या. जिला चिरंतन अस्तित्व आहे तिला वस्तू म्हणायचं, आणि आपण या जगातल्या सगळ्या नश्वर गोष्टीला वस्तू म्हणतो. माझ्या घरात बघा किती वस्तू मागायच्या आहेत, मी एवढ्या सगळ्या आणल्या आहेत, त्या खऱ्या वस्तू नाहीत. इथं जे सांगतायत ते की ही जी खरी वस्तू आहे, परमात्मरूप जी वस्तू आहे, तिला चिरंतन अस्तित्व आहे, ती लोपल्यासारखी भासते. आत्तापर्यंत ती दिसत नाही आहे, पण संकेतानं म्हणजे ज्ञानदृष्टीनं विश्व विश्वात आहे असं अनुभवायला येतं. म्हणजे या विश्वात ते आहे, लपलेलं आहे असं अनुभवायला येतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना इथं काय म्हणायचे की ब्रह्मवस्तूचं सूक्ष्म निरूपण आत्तापर्यंत आम्ही केलं. परब्रह्मवस्तू प्रगट असली तरी ती लोपल्यासारखी झालेली आहे. जसं मी मगाशी म्हणलं तसं सूर्य झाकला जातो, तसं हे परब्रह्म झाकलं गेलेलं आहे. मग ती वस्तू प्रगट असली तरी लोपल्यासारखी आहे. मग ज्ञानरूप आत्मवस्तू ही वस्तुरूप शक्तीच्या साह्यानं कळतं. मग ती कशात बघायची तर त्या प्रकृतीच्या पसाऱ्यात बघायची. आणि जोपर्यंत वृत्ती आणि ज्ञान यांच्या भेदानं ती जी आहे वस्तू ती त्यांच्या भेदानं कळतं. म्हणजे जोपर्यंत वृत्ती आणि ज्ञान भिन्न वाटतात तोपर्यंत, म्हणजे कळून सुद्धा ती लोपल्यासारखीच आहे. संकेतानं किंवा ज्ञानानं वृत्तीज्ञान हे ज्ञानरूपच आहे खरं. म्हणजे वृत्तीज्ञान, वृत्ती म्हणजे प्रकृती आणि ज्ञान म्हणजे आत्मरूप. तर हे ज्ञानरूप आहेत. पण आपण काय करतो, आत्माशक्तिरूप किंवा वृत्तीरूप झाला असं म्हणतो. म्हणजे विश्व विश्वाच्याच ठिकाणी आहे असा अनुभव आपल्याला येतो. ब्रह्माला ब्रह्मच प्रतिष्ठा आहे असं श्रुतीनं सांगितलेलं. म्हणजे ब्रह्माहून सगळं जे आहे ते अवस्तू आहे किंवा ती सगळी प्रकृती आहे. आणि एकमेव या विश्वामध्ये सुद्धा जो अंश आहे तो परमात्म्याचाच आहे.
जोपर्यंत आपल्याला जगाचा प्रत्यय येतो तोपर्यंत परब्रह्मावर सगळं आवरण पडलेलं आहे. पण जगाचा आधार कोण आहे? परब्रह्म आहे असं वेदांतशास्त्र सांगतं. आणि ज्ञानदृष्टीनं ते सच्चिदानंद स्वरूप आपल्याला जाणवायला लागतं. ते परब्रह्म स्वरूपच असल्यामुळं त्या विश्वामध्येच आहे. कारण ब्रह्म आणि जग हे परस्परांहून भिन्न नाहीतच. आपण ते मानतोय अज्ञानानं की हे जग म्हणजे, आता काही जण म्हणतात ना, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. शंकराचार्यांनीच म्हणलेलं आहे, जीवो ब्रह्मैव न अपरः. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये असलेला जीव आणि विश्वामध्ये भरून राहिलेलं ब्रह्म, परब्रह्म, हे वेगळं नाहीच आहे. म्हणजेच आपल्या ठिकाणी पण आत्मतत्व तेच आहे, बाहेरही विश्वामध्ये तेच आहे. आपण मात्र ते वेगळं मानतोय की हे जग म्हणजे सगळं नश्वर आहे आणि तो आत्मा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. तर तो वेगळा नाहीच आहे, अरूप, काय म्हणतो, एकरूप आहे. दोन्हीही ते एकरूपच आहे, त्या दोघांचं ऐक्यच आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणजे तिनं आता 36व्या ओवीत काय म्हणतायत, 36वी ओवी आपण पाहिली आता. 35वी पाहिली. जो हा ठाव वेरी मंदरूपे, वाईलेपणे हारपे, तो झाला जेणे पडपे विश्वरूपू. तर तो आत्तापर्यंत मंदरूपानं शिव या विश्वरूपाच्या विस्तारामुळं हरवल्यासारखा वाटत होता, दिसेनासा झाला होता. तो तिच्या चातुर्यानं किंवा तिच्या प्रीतीमुळं आता विश्वरूपच होऊन गेला. नकोच भानगड, तू वेगळी मी वेगळी, मीच विश्वरूप होऊन जातो. स्वरूपानंद काय संस्कृत राहिले वाचायचं. असोनी प्रगट लोपलासा भासे, सूक्ष्माहून असे सूक्ष्म जो का, तोची विश्वरूपे राहिला नटोन, सौंदर्या भुलोन प्रकृतीच्या. एकरूप झाला तो, विश्वाशी एकरूप झाला, त्या प्रकृतीच्या सौंदर्याला भुलला आणि तो स्वतःच विश्वरूप झाला. पुस्तक कुठे गेली माझी? आज ते दुसरं लेक्चर द्यायचं होतं ना, त्या नादात. बरं ठीक आहे, पाहूया. तर 36वी ओवी बघूया. छत्तीसाव्या ओवीत म्हणतात, 36वी झाली. जिया चेवविला शिव, वेद्याचे बोणे बहु, वाढी तेणेसी जेऊ निया धाला जो. जिया म्हणजे जिला, चेवविला म्हणजे जागा. जिया म्हणजे जिने, तिनं काय केलं, चेवविला म्हणजे त्याला जागा केला आणि त्याला जाणण्याजोग्या नामरूपात्मक पुष्कळ पदार्थांचं भोजन दिलं, फार भारी केले. वेद्याचे बोणे बहु, आपण म्हणतो ना बोणं वाढले, बोणं म्हणजे भोजन. तर त्याला जाणण्यास, वेद्य म्हणजे जाणण्याजोगा, जाणण्याजोग्या पुष्कळ पदार्थांचं भोजन त्याला, म्हणजे बोडण म्हणतात बघा. एक गौरीच्या वेळेला किंवा त्या ह्याच्यामध्ये एक बोडण भरणे असा शब्द आहे, जे कोकणस्थ वगैरे ब्राह्मण असतात त्यांच्यात तो बोडण भरणे हा एक शब्द आलेला आहे. तर अनेक प्रकारचं पदार्थांचं भोजन तिनं वाढलेलं आहे किंवा बोडण वाढलेलं आहे.
आणि तो ते सगळं जेवून तृप्त झाला. म्हणून काय म्हटलं बघा, वाढी तेणेसी जेवून निया धाला जो. निया धाला जो म्हणजे तो तृप्त झाला, म्हणजे तो भरता महेश्वर हा भोगता झाला. आता एखाद्यानं जर ताट वाढून आणलं तर आपण म्हणतो खाऊ नको आता मला, आपण म्हणतो चला घेऊया आता, आम्ही आलो तो खाऊन, पण ठीक आहे आता एवढं प्रेमानं वाढलं आहे. तसं तो तिने एवढं सगळं बोडण वाढलेलं आहे, एवढे सगळे भोजनाचे पदार्थ वाढलेत, म्हणून ते खाऊन तो तृप्त होतो आणि त्याचा भोगता होतो. म्हणजे तो खातो, प्रत्यक्ष खाऊ लागतो. कारण तो भोगता नसतो, त्याला काही खायचं नसतं, पण तिनं वाढलं आहे म्हणून त्याचं सगळं त्याचा आस्वाद घेतो, असं इथं म्हटलेलं आहे. आता हे काय म्हणतात बघा गुलाबराव महाराज, म्हणजे पुष्कळ प्रकारच्या वेद्य म्हणजे जाणून घेण्यायोग्या पदार्थांच्या पक्वान्नानं भरलेलं ताट वाढून शक्तीनं आपल्या पतीला म्हणजे शिवाला जेवू घातलं. आणि मग तो शिव वाढणाऱ्या शक्तीसह पक्वान्नाचं भोजन करून तृप्त झाला. रोज नवनवीन निर्माण होते बघा. तुम्ही सृष्टीकडं पाहत राहा फक्त. आपण 4-8 दिवसापूर्वी पाहिलं असेल, आम्ही आता गावाहून आलो, जी छोटी छोटी झाडं सगळी कट केलेली होती, आत्ता लगेच ती मोठी झालेली. नवनवीन इमारती होत आहेत, सगळं होत आहेत. हे एक प्रकारचं त्याला वाढलेलं भोजनच आहे ना. आणि हे शक्तिरूप पक्वान्नाचं भोजन करून तो तृप्त होऊन जातो. म्हणून 64मध्ये म्हणतायत गुलाबराव महाराज, वृत्तीने ज्ञानासी विषय दिधले पुष्कळ. वृत्तीने ज्ञानासी विषय दिधले पुष्कळ, त्या विषयांसहित वृत्ती आटली सकळ. उरले ते केवळ ज्ञानची एक. मग एवढं सगळा पसार आहे, तो सगळा त्यांनी खाऊन टाकला. मग आता ती वृत्ती संपून गेली, वृत्ती आटून गेली, आणि आता उरलं ते काय, फक्त ज्ञान उरलं. एकटं परमात्म्याचं ज्ञान उरलेलं आहे, बाकी सगळं हे झूट आहे हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे त्या वृत्तीरूप शक्तीनं ज्ञानानं जाणले जाणारे असे पुष्कळ विषय दिले. खाऊ घातलं म्हणजे काय, पुष्कळ विषय दिले. पण हा सर्वज्ञेय विषयांचा बहुपणा ज्ञानानं वृत्तीच रूप शक्तीसह नाहीसा होऊन केवळ ज्ञानच उरलं. ते सगळं त्यांनी खाऊन टाकलं. याचाच अर्थ काय, की हे जे अज्ञान होतं ते गिळंकृत करून टाकलं. ह्या व्यक्त गोष्टींना सगळ्या त्यांनी नष्ट करून टाकलं, आणि तो एकटा अव्यक्त उरलेला आहे किंवा शिल्लक राहिलेला आहे. जे तिनं शिवाला जागं केलं, त्याला जाणण्याजोग्या पुष्कळ पदार्थांचं भोजन वाढलं, तो जेवून तृप्त झाला, आणि तो महेश्वर भोगता झाला. म्हणजे भोगता झाला, आता तो एकटाच राहिला असं म्हणतायत. त्या स्वरूपानंद काय म्हणतात बघा, जाणावया जोगे सर्व जे पदार्थ, त्याची जणू ताट पक्वान्नाचे. प्रियापुढे ठेवी प्रकृती ती धीट आहे तशी, आपल्या प्रियापुढं सगळं ठेवतीये. करोनी जागृत तया लागी, मग येता जाग जेवण जी अर्पी. तिज थी स्वरूपी आटवोनी, तियेही सकट सर्व ते पक्वान्न. आनंदे भक्षोन तृप्त होई. प्रपंचासहित प्रकृतीती लीन, होताची चितघन उरे आत्मा. आता इथं माहिती नाही, पण मला असं भास होतं की मला असं वाटतंय की प्रलयकाळी ही सगळी प्रकृती नष्ट होते आणि परमात्म तत्व तेवढं उरतं. तसं हा एवढा सगळा विश्वाचा पसारा तिनं भोजन म्हणून तर नाही का सगळं गिळंकृत केलं जातं ना. विश्वरूप दर्शनात आपण काय पाहिलेलं आहे, भगवंत सगळ्याला स्वाहा करतायत, सगळं त्याच्या मुखामध्ये गिळंकृत केलं जाते. म्हणजे हे बाह्य सगळं जे दृश्य आहे किंवा बाह्य सगळं जे आहे ते तो खाऊन टाकतो, म्हणजेच ते गिळून टाकतो, त्याचा संहार करतो आणि तो एकटाच उरतो. एकमेव तत्व तेवढं शिल्लक राहतं. म्हणजे पृथ्वीचा प्रलय होणं जे प्रकार आहे तो इथे या ठिकाणी घडतोय असं मला वाटते. वाढत 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 इतकी सृष्टी, इतकी पृथ्वी किंवा इतकं ब्रह्मांड वाढलं, इतकी सृष्टी वाढली, आणि मग यानं ते म्हणजे ते जणू काही त्यानं त्याला भोजन म्हणून दिलं आणि ते सगळं त्यांनी खाऊन टाकलं, म्हणजे गिळून टाकलं, आणि तो एकटा उरला असं या ठिकाणी म्हणायचं.
तर आपण गीर्वाणचा बघूया जरा. गीर्वाण संस्कृत 35 पासून बघू. अनुभूय सुखम पश्चात तत्सुखी तत्सुखेन च सुखमात्रमिदं त्वेकं कोनु किंत्वनुभूयता. अनुभूय सुखम म्हणजे सुखाचा अनुभव घेऊन, पश्चात तत्सुखी तत्सुखेन मग त्या सुखानं ते सुखी झालं किंवा आनंदित झालं. हे सुखमात्रमिदं त्वेकम पण एकमेव सुख आहे. कोनु किं त्वनुभूयता पण मग त्याचा अनुभव कोणी घ्यायचा. हे एकमात्र सुख म्हणजे परमात्म सुख आहे, हे एकमात्र आहे. त्याचा अनुभव कुणी घ्यायचा असं 35मध्ये म्हणलं. 36मध्ये म्हणतायत तदैवावतरद्देवी यदा डंकानिनादती डंकामात्र स्वरूपेण डंकैवावतरेत किम डंकेवावतरेत किम. आता ही जणू काही प्रकृती काय करते, डंका करते असं यांनी संस्कृतमध्ये घेतले. जै प्रकृती डंकानुकरे तै प्रकृती डंके अवतरे माडंकुच डंका भरे हे के आथी. कशातलं आले हे का वेगळं घेतलं मी, दुसऱ्या ह्याच्यातलं घेतलं. हो सॉरी तेच म्हणलं काहीतरी गडबड झाली. की प्रकरणं सारखी येत नाही. पुढच्या ह्याच्यातलं आलं, सॉरी. यया भोजयितो भरता वेद्यान्नं बहुलं चयत. म्हटलं जेवण कुठं गेलं. भोजयित्री तया सार्धं भुक्त्वा तृप्तस्य चाभवत. आत्ता जे सांगितलं होतं ते, की त्या शिवाला तिनं जागं केलं, सगळ्या प्रकारचं भोजन दिलं आणि ते भोजन करून तो तृप्त झाला आणि शांत झाला. आता 37मध्ये काय म्हणतात बघा. निदेले निभातारे जेविये चराचरे जियेचा विसावला नुरे आंबुले पणही. तो आंबुले शब्द सारखा आलाय बरं का, पती पण. आता तो भरता तिचा झोपला, खाऊन पिऊन झोपला म्हणजे तो शांत झाला. निदे लागी भ्रतारे, त्याला झोप आल्यानंतर तो शांत झालेला आहे, निद्राधीन झालेला आहे. आणि ती मात्र पुन्हा चराचर सृष्टीला जन्म देते. पण तिची विश्रांती सुरू झाली की पतीचं पतीपणही उरत नाही. म्हणजे पुरुषही निद्रित झाला म्हणजे अज्ञानाश्रित झाला की विश्वनिर्मिती होते. पुन्हा हे सृष्टीचं चक्र कसं निर्माण होतं ते या 37मध्ये सांगितलं. 36मध्ये त्याची समाप्ती सांगितली, प्रलय सांगितला. 37मध्ये पुन्हा तो निद्राधीन झाला की ही सृष्टी चराचराला पुन्हा जन्म देते. पुन्हा तिची विश्रांती सुरू झाली की पतीचं पतीपणही उरत नाही. म्हणजे पुरुष निद्रित झाला म्हणजेच तोही अज्ञानाश्रित झाला. म्हणजे पतीनेही त्या मगाशी सांगितलं तसं विश्वरूप होतो तो. पुन्हा विश्वाची निर्मिती होते, परत प्रकृतीची विश्रांती, परत त्रिगुणांची साम्यावस्था, पुन्हा ती अव्यक्त होते. तेव्हा पुन्हा पतीही राहत नाही. म्हणजे ईश्वर आणि पार्वती, ईश्वर हा पुल्लिंगी आहे आणि प्रकृती ही पार्वती म्हणजे स्त्रीलिंगी आहे. तर पार्वती नसेल तर शुद्ध परब्रह्म शिव बनतो आणि पार्वती असेल त्यावेळेला तो विश्वरूपात दिसायला लागतो. म्हणजे पार्वती सहज त्याचं पुल्लिंगी पुरुष असतं, पुल्लिंगी रूप असतं, फक्त तिला लपवलेलं असतं. म्हणजे तो ज्या वेळेला व्यक्त होतो त्यावेळेला हे विश्वरूप नष्ट होतं. आणि ज्या वेळेला ती नसेल, पार्वती नसेल किंवा प्रकृती नसेल तेव्हा तो शुद्ध रूपात आपल्याला दिसतो.
तुम्ही म्हणाल काय पुन्हा तेच तेच सांगतायत, वेगवेगळ्या शब्दातनं आपल्याला ते पटवून देत आहेत की या दोघांपैकी दोघांचं द्वैत नाही आहे, ते दोघं एकच आहेत. पण जेव्हा दृश्य दिसतं, जेव्हा या सृष्टीमध्ये आपण रमतो, त्यावेळेला तो पुरुष, तो शिव हा पूर्ण निद्राधीन असतो. त्याचं चैतन्य किंवा त्याचं काय म्हणू जागेपण आपल्याला कळत नाही. आणि तो जेव्हा जागा होतो तेव्हा हिचं जागेपण संपतं, ही निद्रिस्त होते किंवा हिचं काही अस्तित्व आपल्याला कळत नाही, असं 37मध्ये पण म्हणतायत. आता त्याच्यावरच्या ओवीत काय म्हणतायत बघूया. म्हणजे हे अद्वैत असं आहे ज्ञानरूप की शिवभ्रतार निजला की वृत्तिरूप शक्ती ही चराचर ब्रह्मांडाला उत्पन्न करते. आणि जिनं थोडी विश्रांती घेतली की शिवाचं पतित्वही राहत नाही, म्हणजे तो वेगळा राहतच नाही. म्हणजे अद्वैत ज्ञानरूप शिवाचं ज्ञान असणं किंवा नसणं तर शिव हा केवळ ज्ञानच आहे, ज्ञानस्वरूपच आहे, त्याच्याशिवाय दुसरी वस्तू नाही. हे कळण्यासाठी भ्राताराचे निजणे म्हणले. आणि हे निजणं म्हणजे काय तर जीवाच्या दृष्टीनं आहे, शिवाच्या दृष्टीनं नाही. शिवाचं अद्वैत ज्ञान नसलं म्हणजे वृत्तीही ज्ञानरूप आहे हे कळत नाही. म्हणजे वृत्तीसुद्धा ज्ञानरूपच आहे, पण ती आत्ता आपल्याला ज्ञानरूप वाटते, ती वेगळी वाटते. आणि अहम पण आहे ना सगळा, मी केलं म्हणतो ना आपण. आत्ता काही झालं छोट्या छोट्या गोष्टी तरी मी केलं, तसं ती सांगते मी हा सगळा पसारा केलेला आहे. पण भगवंत त्याच्यामध्येच आहे, अनुस्यूत आहे, त्याच्यामध्येच आहे, हे आपल्याला कळत नाही. म्हणजे वृत्तीतही ज्ञान आहे, ज्ञानातही वृत्ती आहे. पुन्हा पुन्हा तेच लक्षात घ्या की ते परस्परांशिवाय भिन्नपणे राहू शकत नाही. शिवरूपच ज्ञानरूप असतं, ते आपल्याला अनुभव येतं. आणि पत्नीरूप दुसरेपणाच्या अभावी शिवाकडे आलेलं शक्तीचं पतीपण आहे, तेही नाहीसं होतं. आणि दोघंही एकरूपच आपल्याला कळायला लागतात. म्हणजे त्या शक्तीचं वेगळेपण राहतच नाही जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा. स्वरूपानंद काय म्हणतात बघा. लागलीसे झोप देखोनी भ्रतारा, पत्नी चराचरा जन्म देई. मागुतिती होता स्वस्वरूपी लिविलीन, लोपे पतीपण शिवाचेही. त्याचं पतीपण हे राहत नाही. शिवसुद्धा परब्रह्मच बनतो. आत्ता तो प्रकृतीच्या सान्निध्यात असल्यामुळं जीवरूपात असला तरी पुन्हा तो आपलं शिवरूपच असतो. आणि त्याचं शिवरूप प्राप्त झालं की हे सगळं अज्ञान आपलं संपतं. निद्रिते भर्तरी स्वीये, प्रसूते या चराचरम, यस्यां विश्रम्यमाणायां पुरुषत्वं विलुंपती. तेच पुन्हा सांगितलेलं की तो विश्रांती घेतो तेव्हा त्याचं पुरुषत्व लोप पावतं, म्हणजे तो शिवरूपानंच फक्त राहतो. आणि तो जेव्हा झोपतो तेव्हा ही पुन्हा हे विश्वाला निर्माण करते, प्रसून करते, प्रसूती करते. जसं मुलाला जन्म द्यावा तशीही त्या विश्वाला जन्म देते. 38वी आता उद्या घेऊयात आपण ओवी. कुणाला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर बघा ह्यांचं बघूया. मानसी कणेकर या 2वर काय म्हणतात. जिनं शिवाला जाग केलं, जीवा चेवलिया शिवू, वेद्याचे बोणे बहु, वाढी तेनेसी जेवू धाला जो. भरपूर जेवण घातले ते त्या ओवीवर त्या काय म्हणतात बघा. जिनं शिवाला जाग केलं त्यानं सर्व संवेद्यतेच्या बोण्यासह त्या शक्तीचाही एकट्याने सर्व ग्रास केला, शक्तीलाही खाऊन टाकलं आणि तो तृप्त झाला.
या पहिल्याच प्रकरणातल्या विविध ओव्यांमधून शिवशक्तींची ज्ञानेश्वरांनी ओवलेली ही युगुल नामं, सगळी नावं आठवायची आता, आणि त्यांची रूपं आणि त्यांचे कार्य पाहण्यासारखी आहेत. पहिल्या ओवीत सांगितलं देवोदेवी, दुसऱ्या ओवीत सांगितलं प्रियू प्राणेश्वरी, तिसरीमध्ये सांगितलं गोसावी देवी, चौथ्यात सांगितलं मेळगोडी, पाचव्यात सांगितलं गोसावी स्वामिनी, सहाव्यात दांडाश्रुती, सातव्यात दीपूदीप्ती, आठव्यात कापूर परिमल, नवव्यात सूर्यप्रभा, दहाव्यात अंबुला कांता, अकराव्यात स्वामी पतिव्रता, बाराव्यात कर्ता प्रिया, तेराव्यात बिंब प्रतिबिंब, चौदाव्यात भरतार बाईल, पंधराव्यात दादूला शक्ती आणि 16व्यात ओठ गोठी, 17व्यामध्ये कांतू प्रिया, 18व्यात पतिपत्नी, 19मध्ये शिवशिवा, 20व्यात ईश्वर ऐश्वर्या, 21व्यात पती सदैवा, 22व्यात कांतू कांता, 23व्यात प्रियू प्रिया, 24व्यात समीर गती, 25व्यात सोनया कांती, 26मध्ये शिवशक्ती, 27मध्ये परिमळू कस्तुरी, 28मध्ये अनळू उष्णता, अनळ म्हणजे अग्नी बरं का, 29मध्ये भानुप्रभा, भानू म्हणजे सूर्य, सूर्य आणि त्याची प्रभा वेगळी नसते, 30मध्ये दिवोराती म्हणजे दिवस आणि रात्र, 31मध्ये सिंधू गंगा, 32मध्ये स्त्री पुरुष, 33मध्ये चांद्रचंद्रिका, 34मध्ये मोती किळ म्हणजे त्याचं तेज, चांद्रचंद्रिका 33, 34 मोती किळ, 35मध्ये भूतेषु भवानी, पुन्हा 60व्या ओळीत तेच येणार आहे, आणि शंभू शांभवी 36मध्ये, 37मध्ये आकाशरंभा, आणि पुन्हा 64व्या ओवीत ते येणार आहे, आणि जातखेवो निद असं 38 आपण उद्या बघणार आहोत. तिथपर्यंत गाडी आपली आलेली आहे. म्हणजे आता लक्षात घ्या की सोनं आणि सोन्याची कांती वेगळी नाहीत, सूर्य आणि त्याची प्रभा वेगळी नाहीत, दीप आणि त्याचा प्रकाश वेगळा नाही. सगळे जेवढी नावं दिलेली आहेत ते दोन्ही एकच आहेत. एवढं फक्त आज आपण लक्षात ठेवूया. बाकीचं सगळं हळूहळू हळूहळू आपल्या पचनी पडेल. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले.
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा, आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.